मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे. तर काय झालं माहीत आहे का, मी आज जॉबवरून येत होतो. तर एक मनात विचार आला, की बरं आपल्या आयुष्यामध्ये चाललं आहे काय? सकाळी उठायचं, जॉबवर जायचं, जॉब पूर्ण दिवस जॉबवरच घालवायचा, काम करत राहायचा आणि मग संध्याकाळ झाली की घरी यायचं. घरी आल्यानंतर मग फ्रेश वगैरे व्हायचं, जेवायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत जॉबवर जायचं. म्हणजे हेच रुटीन चालू आहे आयुष्यामध्ये. तर तोच विचार करत होतो मी, की म्हणजे आयुष्यात चाललंय काय आपल्या? फक्त आपण दुसऱ्यासाठी टाईम देतोय. आपण स्वतःसाठी कधी टाईम द्यायचा? पहिल्याचे दिवस किती भारी होते ना. म्हणजे लहानपणी आपल्याला शाळेत जायचो आपण तेव्हा. म्हणजे घरातले आपल्याला जबरदस्तीने शाळेत पाठवायचे. तेव्हा असं वाटायचं की शाळा नको, असं नको. आपण मोठं झालो पाहिजे, जॉबला गेलो पाहिजे. जॉबला गेल्यानंतर मग पैसे आपण कमवू. मग मस्त आपण मज्जा करू. पण तेव्हा आपण तो विचार करत होतो ना, तो एकदम चुकीचा विचार होता. पण आता असं वाटतं की ते बालपण गेलं ना, तेच सगळ्यात चांगलं होतं. म्हणजे तेव्हा कोणत्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं, काय नव्हतं. अ, सकाळी उठायचं, शाळेत जायचं, मस्त पोरांसोबत मजा-मस्ती करायची. मग संध्याकाळी घरी यायचं आणि मग कसलं ते टेन्शन नाही. म्हणजे घर सांभाळण्याचं, म्हणजे पैसा कमवणं किंवा कुठली हौस-मौज, टेन्शनच नव्हतं. काय हे करायचं आहे मला, ते करायचं आहे. तर या असल्या गोष्टींचं टेन्शनच नव्हतं. काय पाहिजे, आपल्या आई-वडिलांना सांगितलं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर मग ते लगेच आपल्याला मिळून जायचं. म्हणून आज थोडा असाच विचार आला मनात, म्हटलं तुमच्याशी बोलावं. बघा तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.